विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या विषयी माहिती बघणार आहोत। एक अपडेट आलेली आहे या योजनेबद्दल, ती माहिती बघणार आहोत। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना म्हणजे स्वाधार योजना, याची अर्ज करण्याची जे मुदत आहे ते 15 तारखेपर्यंत वाढलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की 15 मार्च म्हणजे 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती। याआधी डेट जे होती ते संपलेली होती, पण आता त्यांना मुदतवाढ आहे, म्हणजे या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत। ही नागपूर संदर्भातली अपडेट आहे। ठीक आहे, पुढे जाऊ आपण। आता संपूर्ण महाराष्ट्रात आहे की काय, तर महाराष्ट्रातच असेल, परंतु वाढून दिलेली आहे डेट। ठीक आहे, ते थोडं बघून घ्याल तुम्ही। समोर जाऊयात आपण। बघा आता, हां, शासकीय वसतिगृहात स्थान न मिळालेल्या स्वाधार योजना कोणासाठी आहे? असे विद्यार्थी जे शासकीय वसतिगृहासाठी फॉर्म भरतात परंतु त्यांचा नंबर लागत नाही, म्हणजे ते कुठले असतात? बाहेरगावचे असतात। नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये अशा जवळपास 36 जिल्ह्यामध्ये काय येतात? शिकायला येतात महाराष्ट्रामध्ये, आणि बाहेरगावून शहराच्या ठिकाणी येतात आणि ते वसतिगृहात फॉर्म भरतात, परंतु वसतिगृहात त्यांचा नंबर लागत नाही। तर अशा विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागातर्फे जी योजना राबवली जाते त्या योजनेसाठी फॉर्म भरण्याची जी आता तारीख आहे ते काय आहे? 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे, जे मी तुम्हाला सांगितलं। पुढे जाऊ। बघा आता या योजनेमध्ये सुधारणा पण करण्यात आली आहे यावर्षी, म्हणजे आधी पण मी ते वाचलेलं होतं, परंतु आता अपडेट आली आहे। हे पेपरमधली बातमी आहे। बघूयात की या योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। 26 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलं। काय केलं? एक परिपत्रक निर्गमित केलं असेल। ठीक आहे, तर योजनेचा विस्तार आता तालुका स्तरावर करण्यात आलेला आहे, पण अद्यापही ते चालू होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे। कारण आता त्यांनी म्हटलं आहे, असं पेपरमध्ये वृत्तपत्रात बातमी आली आहे की आता ती तालुका स्तरावर सुद्धा काय केल्या जाणार, दिल्या जाईल त्यांना। त्याचं पैशाची जी रक्कम असेल ती कमी असेल, परंतु तालुका स्तरावरही विद्यार्थी जे तालुका स्तरावर हॉस्टेल्स आहेत त्यामध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही तर ते स्वाधारचा लाभ घेऊ शकतील। पुढे जाऊ। तसेच पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्याच्या मागील सर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांचा विचार न करता फक्त लगतच्या मागील वर्षात मिळालेल्या गुणांच्या आधारावरच काय केला जाईल? स्वाधार योजनेचा लाभ मिळणार, हे निश्चित करण्यात आलेले आहे। बघा, हा पॉइंट काय आहे मी तुम्हाला समजवतो विद्यार्थी मित्रांनो। आधी कसं व्हायचं, 12वी नंतर तुम्ही काय करत आहे? स्वाधारचा लाभ घेत आहे, तर 12वीच्या पर्सेंटेजवरच भेटायची तुम्हाला स्वाधारची योजना, म्हणजे त्या पर्सेंटेजलाच गृहीत पकडून किंवा त्या टक्केवारीला गृहीत पकडून तुम्ही स्वाधारसाठी लाभ घेत होता। मध्यंतरी मग शासनानं काय केलं? मध्यंतरी तुम्हाला 10वीचे पण आणि 12वीचे पण गुण पकडून, म्हणजे 60% जर अट ठेवली असेल गुणांची, तर तुम्हाला 12वीत तर 60% पाहिजेतच किंवा हवेच आहेत, पण त्याबरोबरच 10वीमध्ये पण 60% हवे आहे, तेव्हाच तुम्हाला पदवीकरिता म्हणजे ग्रॅज्युएशन करिता काय मिळेल? स्वाधार मिळेल, अशी अट टाकली होती। किंवा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला म्हणजे पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेत असाल तर तुम्हाला तुमचे जे डिग्री आहे किंवा पदवी आहे त्याचे पर्सेंटेज गुणांकन आणि 12वीचे गुणांकन जर ते 60%च्या वर असतील किंवा 50%च्या वर असतील, म्हणजे 55%च्या वर असतील, जी काही त्यांनी मर्यादा ठरवली आहे ते ग्रॅज्युएशनसाठी आणि 12वीसाठी पण होती, 12वीसाठी पण लागू केली होती। पण आता तसं नसणार आहे। म्हणजे आता कसं असणार आहे, तुम्ही जर 12वीच्या नंतर पदवीसाठी जर प्रवेश घेतला तर तुम्हाला 10वीच्या पर्सेंटचा विचार केला जाणार नाही, कारण काही विद्यार्थ्यांना 10वी मध्ये कमी पर्सेंट असतात, जर 60% 10वीमध्ये नाही आहेत, पण 12वीत जर 60 आले तर त्याला आता 12वीचे 60% गृहीत होतील, 10वीमध्ये असण्याची गरज नाही। 10वीमध्ये नसायचे म्हणून अपात्र ठरवत असत। ठीक आहे, याबद्दल तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारा, त्यावर मी तुम्हाला उत्तर देईल। म्हणजे केवळ नुकतीच जे 12वीची परीक्षा झाली आहे तर त्याकरिता तुम्हाला पदवीला जर स्वाधार घ्यायची आहे तर 12वीचे गुण किंवा टक्के काय केले जातील? विचारात घेतले जातील, असा या पॉइंटचा काय आहे हे आहे, म्हणजे अर्थ आहे किंवा सार आहे तो। ठीक आहे, पुढे जाऊ आपण। बघा आता, सोबतच विद्यार्थ्यांना चालू अभ्यासक्रमाच्या मध्यंतरी वर्गात शिकत असताना सुद्धा अर्ज करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, असं सांगितलं गेलेलं आहे। तर ते बघूयात की चालू अभ्यासक्रमामध्ये पण नंतर प्रवेश मिळतो काय, कारण धोरण वेळोवेळी बदलत असतात। तर बघा, महत्त्वाचं म्हणजे याची अपडेट काय होती की अपडेट बघितली आहे की शेवटची तारीख आहे स्वाधार योजनेची, ते कोणती आहे? 15 मार्च
2025 2025 म्हणजे 15 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला आता काय मुदतवाढ देण्यात आलेली आहे किंवा स्वाधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे किंवा तुम्ही भरू शकता. तर अशी या व्हिडिओची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. माझं हे विद्यार्थी मित्र हे चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही जुळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जे शिक्षण घेत आहे त्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे शेअर करा. जर तुम्हाला अजून दुसऱ्या चॅनल प्लॅटफॉर्मला जुडायचं आहे तर व्हॉट्सअपला विद्यार्थी मित्र म्हणून चॅनल आहे आणि टेलिग्रामचं चॅनलसुद्धा आहे. याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि कुठलेही प्रश्न असले तर ते कमेंट करा, त्याच्यावर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.